सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव साठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा तानी शिंदे दे पावलो विसावा तानी शिंदे दे पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णचिया कुंटलिया धावा कृष्णचिया तानी शिंदे पावलो विसावा ताने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णचिया कुंटलिया धावा कृष्णचिया ताने शिंदे पावलो विसावा ताने शिंदे पावलो विसावा तुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे कवतुक वाटे झाली आवेताचे नाममंगळाचे तेणे गुणे नाममंगळाचे तेणे गुणे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा मने मुक्ती परणिली नोवरी तुका मने मुक्ती परली 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 नोवरी आता दिवस चारी किडी मिळी आता दिवस चारी किडी मिळी आता दिवस चारी किडी मिळी आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता दिवस चारी खेळी मिळी आता दिवस चारी खेळी मिळी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णचिया कुंटलिया धावा कृष्णचिया कुंटलिया धावा कृष्णचिया आता निश्चितीने पावलो विसावा निश्चितीने
धावा तृष्णेच्या कुंडली धावा तृष्णेच्या आता निश्चितीने पावलो जावा आता निश्चितीने पावलो जावा नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालं विवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमाना ढळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला सेतु जेणे अनाथा दिना कारणे तुकयाणी तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या जीवनाचं दर्शन करण्याकरता आपण प्रयत्न करतोय. अर्थातच तसा हा प्रयत्न आपला अगोचरपणाचाच आहे, नक्कीच आहे. ज्ञानोबरेंनी म्हटलेलं आहे, अगा आकाशा कवटाळावे तरी त्याहुनी थोर व्हावे, म्हणून अपाड हे आघवे निर्धारिता. महाराज ज्या महात्म्यांची खोली, उंची, विशालता त्याला गौसनी घालणं शेष, गणेश, महेश यांच्याही बुद्धीला अवगत होत नाही. अशा प्रकारचे महात्मे किती मोठे असतात. एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबरेंनी महात्मानस्तुमां पार्थ या श्लोकावर चिंतन करत असताना असं म्हटलं की जयाचे चित्त गवसनी व्यापका मज व्यापका. परमात्मा हा व्यापक आहे. व्यापक असल्यामुळेच अनंत अशा प्रकारचं देवाला म्हटलं जातं. न व्यापित्वात देशद्वंतो नित्यत्वान्नापि कालतः न वस्तुतोपि सार्वात्म्यात अनंत्यं ब्रह्मणि त्रिधा. देश, काल आणि वस्तू या तिन्ही दृष्टीनं अपरिच्छिन्न असणारा परमात्मा, अशा व्यापक परमात्म्याला ज्यांच्या चित्ताने गवसणी घातलेली आहे, म्हणून ज्यांना महात्मा अशा प्रकारचं म्हटलं जातं, त्या महात्म्यांचं दर्शन करायचं असेल
तेवढंच मोठं व्हावं लागतं. मोठ्याला पाहण्याकरता, जाणण्याकरता, ओळखण्याकरता मोठं बनावं लागतं. छोटा मनुष्य मोठ्याच्या रूपाला गवसणी नाही घालू शकत. समुद्र किती खोल आहे हे समजून घ्यायचं असेल तर समुद्राच्या तळाला जावं लागतं. हिमालय किती उंच आहे हे पाहायचं असेल तर त्याच्या उंची इतकं उंच व्हावं लागतं. तसं महात्म्याच्या दर्शनाकरता महात्मा बनावं लागतं. आपल्यासारख्या पामरांनी अशा प्रकारचा उद्योग करणं हे नक्कीच धाडसाच आहे. तरीही पण आपण तो केलेला आहे. का केला? आपल्या पाठीमागे आधार आहे. पर येत एक असे आधारू तेनेची बोले मी सदरू जय सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. ज्ञानोबारे अनुकूल आहेत आपल्याला. ज्ञानोबाऱ्यांचं पाठबळ आहे आणि ज्ञानोबारे अनुकूल असल्यामुळंच यांची दर्शनही अत्यंत दुर्लभ आहेत. ज्ञानोबाऱ्यांनी त्यांनाही पकडून अशा प्रकारचं इथं आणलेलं आहे आणि आपल्याला दर्शन घडवलेलं आहे. तेच ज्ञानोबारे आपल्याला तुकोबाऱ्यांचंही अशा प्रकारचं निश्चित दर्शन घडवतील असा विश्वास मनामध्ये असल्यामुळं हे धैर्य आपण करतोय. तुकोबाराय सिद्ध अवस्थेमध्ये विसावलेले आहेत. कसली इच्छा नाही, कसली अपेक्षा नाही. आता निश्चिंतीने विसावा खुंटलिया धावा तृष्णेची अशा अवस्थेमध्ये गेलेले आहेत. प्रारब्ध आहे तोपर्यंत शरीर राहतं. शरीर जे मिळवण्याकरता प्राप्त झालेलं आहे ते मिळवलेलं आहे. त्यामुळं आता दिवसचारी खेडी महात्म्यांचं जीवन हे केवळ परोपकाराकरता शिल्लक राहतं. परोपकाराकरता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. पूजनीय वैकुंठवासी महिपत बाबांनी चित्रण केलेलं आहे. जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळापर्यंत आपण ते करण्याचा प्रयत्न करू. पण ते करण्याच्या अगोदर आज शेवटचा दिवस आहे. तुकोबाऱ्यांचं अशा प्रकारचं नामचिंतन हे विशेष महत्वाचं आहे. आळस करायचं नाही. कोणी हत्या करायची नाही स्वतःची. इथं बसूनही नामस्मरण न करता सगळ्यांनी अशा प्रकारचं नामस्मरणामध्ये सहभागी व्हायचं. तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम पहिला मंडळ तुकाराम 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकोबार आहे. काही मंडळींना बरोबर घेऊन भीमा आणि मुळा यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, भगवान शंकराचं त्या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी स्नानाकरता आणि भगवंताच्या दर्शनाकरता म्हणून भजन करत अशा प्रकारचे चाललेले आहेत. जंगलातून रस्ता जातोय, जंगलामध्ये मेंढपाळ आहेत, त्या मेंढपाळाचं एक कुत्र दिपाड कमरे इतकं उंच अशा प्रकारचं ते कुत्र माजल्यासारखं झालेलं होतं. रस्त्याने येणारा धावून जायचं महाराज त्याच्या समोर आणि त्याची नरडी फोडायची, रक्त प्यायचं. माणसाच्या रक्ताची त्याला व्यसन लागलेलं होतं. घाबरून जायचे सगळे. त्या रस्ताच तो जायचा बंद झालेला आहे आणि त्या रस्त्याने तुकोबाराय आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन निघालेले आहेत. माणसाचा आहट लागल्याबरोबर धावतच अशा प्रकारचं ते कुत्र आलेलं आहे. सगळ्यांना मागं व्हायचं सांगितलेलं आहे. तुकोबाराय समोर झालेले आहेत. तुकोबाराय पुढं आले की दोन्ही पायावर ते उभं राहिलेलं आहे. तुकोबारायांच्या छातीवर दोन पाय ठेवलेले आहेत आणि नरडीला धरणार. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला चावणार, तू स्वतःच्या शरीराला चावणार आहेस? आमच्याजवळ गुरगुर नाही करायची, आमच्याजवळ विठ्ठल 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 म्हणायचं. गुरगुर आरामखोर तिकडं करायची, शहाणपणा इथं नाही. तुकाराम महाराज त्या कुत्र्याला म्हणत होते, इथं गुरगुर नाही करायची, इथं विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं म्हणायचंय. आणि महाराज आश्चर्य आहे, तुकोबारायांनी आज्ञा केल्याबरोबर उन्मत्त झालेलं, हिंस्र अशा प्रकारचं झालेलं ते कुत्र एकदम शांत झालं. खाली अशा प्रकारचं बसलेलं आहे, निश्चेष्ट पडलेलं. तुकोबारायांच्या बरोबरची सगळी मंडळी तिथून पुढे निघून गेलेली आहेत. संगमावर स्नान केलेलं आहे. वरती टेकडीवर भगवान शंकराच्या मंदिरात दर्शन करून तुकोबारायांनी भगवंताचं ध्यान अशा प्रकारचं केलेलं आहे. दुपार झाल्यानंतर मधुकरीला म्हणून बाजूला रांजणगाव आहे, त्या रांजणगावामध्ये गेलेले आहेत.
एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेल्यानंतर त्या ब्राह्मण दाम्पत्यांना खूप आनंद झालेला आहे. तिथपर्यंत तुकोबारायांची कीर्ती अगोदरच पोहोचलेली होती. त्यांनी आदर सत्कार करून घरात बोलवलेले आहे. खूप सुंदर अशा प्रकारचा स्वयंपाक करून तुकोबारायांना जीव घातलेला आहे. नमस्कार केलाय आणि प्रार्थना केली, महाराज हा आमचा 8 वर्षाचा मुलगा आहे. मौंजी बंधन, त्याचं उपनयन संस्कार करायचा आहे. उपनयन संस्कारामध्ये गायत्री मंत्र म्हटला पाहिजे, पण तो मुका आहे, त्याला बोलताच येत नाही, तर मंत्र कसा म्हणणार? आणि मंत्र नाही म्हटला तर उपनयन संस्कार होऊन पुढचे ब्राह्मणाचे कर्म कसं करणार तो? तुकोबारायांच्या समोर आलेला आहे. तुकोबारायांचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे. तुकोबारायांनी त्याच्याकडं पाहिलं आणि सांगितलं, बाळ म्हण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी म्हणायचं सांगितल्याबरोबर महाराज 8 वर्षापर्यंत ते न बोललेला मुका असणारा मुलगा विठ्ठल 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 अशा प्रकारचा बोलू लागलेला आहे. तुकोबारायांना त्याने थांबवून घेतलेला आहे. दुसऱ्या दिवशी त्या मुलाचं उपनयन संस्कार अशा प्रकारचा मौंजी बंधन झालेला आहे. तुकोबाराय परत निघालेले आहेत. मेंढपाळ तुकोबारायांच्या जवळ आले, सांगितलं, महाराज आमचा कुत्रा कामातून गेला, घेऊन जायला बरोबर. तुकोबारायांना पाहिलं की कुत्राही धावत आलेला आहे. महाराज तुकोबारायांच्या बरोबर आलेला आहे. विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी कोणी भाकर टाकली तरी कुत्र भाकर खात नव्हतं. वैष्णवांच्या संगतीमध्ये एवढा फरक पडावा. महाराज आमच्या वारकरी लोकांचा कांदा का सुटत नाही मला हे कळतच नाही. म्हणजे चांगल्या चांगल्या संस्थानावर सुद्धा अशा प्रकारचं काय सुटायला पाहिजे. हळूहळू हळूहळू आपण आपल्याला भगवंताकडे जायचंय. इंद्रियाचे लाड नाही करायचे. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच जे पुरुष करती, ते तरलेची न करती. ज्ञानोबाराय म्हणतात प्राप्त पुरुष तुकोबारायांनी म्हटलेला आहे. प्राप्तीच्या जवळ गेला आणि जर त्याने इंद्रियाचा लाड केला, इंद्रियाच्या इच्छा पूर्ण करायचं हे केला, तर पुन्हा तो अशा प्रकारचा चुकलाही, चुकलेला सुद्धा पुन्हा तो. रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल
श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की तुकोबाऱ्यांची कथा केल्यामुळं माऊली प्रसन्न झालेले आहेत आणि माऊली प्रसन्न झाल्यामुळं महात्म्यांच्या दर्शनाचा योग अशा प्रकारचा आपल्याला येतोय. हे दृष्ट फल आहे. दृष्ट ते पुण्य होतं की नाही ते तर अदृष्ट आहे, पण हे दृष्ट अशा प्रकारचं फल आहे. आज योग आहे, शेवटचा दिवस आहे. पूजनीय स्वामीजी होळचे आलेले आहेत. प्रार्थना आहे स्वामीजी, आता बाबा आलेले आहेत, आता तरी तुम्ही इकडे या ना स्वामीजी. बरं ठीक आहे, आता काय मालकाचं कोणी मालक नसतं, मालक त्यांच्या इच्छेप्रमाणे असं. बाबाजी आलेले आहेत. आम्हाला इच्छा होती की बाबांजीचं दर्शन व्हावं. आज तो योग आलेला आहे. शेवटी आपल्याला बाबाजी आणि स्वामीजी दोघंही आशीर्वाद देतील. आशीर्वाद देण्याकरता तर यावंच लागेल स्वामीजीला इकडं, असं नाही चालणार. आता बसा तुम्ही तिकडं. आम्ही बालक आहोत, बालहट्ट असतो. एलवडला दिलेली होती. तुकोबाऱ्यांच्याकडे ते आलेले आहेत आणि सांगितलं, महाराज मी नित्यनेम काय करत जाऊ, मला काही सांगा नित्यनेम करायचा. तुकोबाऱ्यांनी सांगितलं, ठीक आहे, ही गीता आहे, रोज गीता वाचत जा. तुकोबाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून गीता घेऊन गेलेली आहेत. गीता दररोज वाचत होते. पण गीता संस्कृत ग्रंथ आहे, संता घेतलेली नव्हती. त्यामुळं ऱ्हस्व दीर्घाच्या चुका, जोडाक्षर असल्यानंतर वाचण्यामध्ये चुका होत होत्या. तिथे एक खेडकर जोशी, त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी सांगितलं, नरकात जायचंय का तुला, सगळं अबद्ध अशुद्ध अशा प्रकारचं वाचतोस, तो वाचू नको का. नाही, वाचता आल्यानंतर वाचाव. त्याने वाचायचं बंद केलं. महाराज भगवान त्या शास्त्री बुवाच्या स्वप्नात गेले. सांगितलं, अय शास्त्र्या, तो गीता वाचत होता, त्याचा आनंद आम्हाला वाटत होता. महाराज आपल्या साधनेचा देवाला आनंद वाटावा, देवाकडे मुख करून आपण साधना करावी, देवाकरता करावी. देव खुश व्हावा आपल्या साधनेनं. भले लोक खुश हो नाही तर ना खुश हो, लोक खुश झाले तरी आपला उद्धार नाही करू शकत, आणि लोक नाराज झाले तरी आपलं पतन नाही होऊ शकत. परमार्थिक माणसाचा, साधकांचा पूर्ण अशा प्रकारचा झोक देवाकडे असावा. कीर्तन देवाकरता करावं, भजन देवाकरता करावं, पारायण देवाच्या संतुष्टीकरता करावं, नामचिंतन देवाकरता असावं, गायन देवाकरता करावं, मृदंग देवाकरता अशा प्रकारचा वाजवावा. भगवान परमात्मा या साधनेनं खुश अशा प्रकारचे होत आहेत. हे सगळं देवाकरता असावं. थोडस फक्त दिशा बदलायची. आपलं असतं फक्त लोकाकरता असतं. काही फायदा नाही महाराज. आपला परमार्थ जर केवळ लोकाकरता असेल तर मग शेवट घंटा राहील आपल्याजवळ, पालत त्याच्यात काही राहणार नाही. देवाकरता, देवाबरोबर मग ठीक आहे, लोकांनाही फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ऐसे जागवितो मना सरीसे जना सहित. पण मुख्य अशा प्रकारचं मुख देवाकडे असावं. तो श्रद्धेनं वाचत होता, आवडीनं वाचत होता, प्रेमाने वाचत होता. आणि जो आवडीने देवा करता मग काही करत असेल, महाराज आवडीनं
कीर्तनाची जागा झाडून काढणाऱ्याला जे पुण्य आहे ते आवड नसणाऱ्या कीर्तन सांगणाऱ्याला नाही. कृती महत्वाची नाही, भक्तीमध्ये भाव महत्वाचा आहे. ज्ञानोबांची ओवी, आम्ही भावाचे पाहुणे. आमच्या भावाचे सासरवाडी त्याचे आम्ही पाहुणे असं नाही तर जात. आम्ही भावाचे पाहुणे. भलतेया पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती पौरुतम अश्नामी प्रयतात्मना. भगवान त्याच्या स्वप्नामध्ये गेलेले. आमचं मन त्या ठिकाणी रमत होतं, तो गीता वाचत होता. तो त्याच्या मनामध्ये विकल्प घातलेला आहे, सकाळी जा आणि त्याला पुन्हा वाचायची सांग, आणि जर तो अशुद्ध आहे म्हणून वाचत नसेल तर तो त्याला शिकव आणि शुद्ध अशा प्रकारचं शिकवून वाचायला लाव, पण त्याला वाचायला लाव. घाबरले बा शास्त्री बा, सकाळी पळतच आले. त्यांनी सांगितलं, हे बाबा, अरे तुझी गीता देवाला आवडते, तू देव वाचत जा घेतो. तो म्हणे, नाही रे भाऊ, नरकात जावं लागेल, मला नाही नरकात जायचं. घाबरत होते महाराज पूर्वी लोक नरकाला. आता सुशिक्षित सुधारित झालेले आहेत, पैशावाले. आता कुणीच घाबरत नाही, म्हणजे चोऱ्या करणारे घाबरत नाही, त्याच्यात विशेष नाही. नरकाला कीर्तन करणारे पण घाबरत नाहीत. आता निश्चिंतेने घाबरावं महाराज, पापाला घाबरावं. अर्जुनाचा हा विशेष होता. अर्जुन हा पाप भिरू होता. पाप भिरू असा तो तुकोबारायांच्या जावयाकडे गेलेला आहे. त्याला 4 महिने तिथं राहून पूर्ण गीता शिकवली आणि गीतेचं पारायण अशा प्रकारचं ते करू लागलेले आहेत. तुकोबारायांच्या अभंग लिहित असताना बालक्रीडा प्रकरणामध्ये गवळणीमध्ये मलिन मुख अशा प्रकारचा शब्द होता. आता शास्त्रीबुवा जवळच राहत असल्यामुळं नंतरचं सगळं शास्त्रीबुवांच्या देखरेखीखाली चालायचं. ते मलिन शब्द आल्यावर शास्त्रीबुवांना थोडं बरं नाही वाटलं. शास्त्रीबुवांनी त्या शब्दाला असे काट मारली आणि म्लान शब्द वापरला. म्लान शब्दाचा अर्थ उदासमुख आणि मलिन शब्दाचा अर्थ काही धूळ वगैरे अशा प्रकारचे लागलेले असा. महाराज शास्त्रीबुवांनी तेवढी बदल केला. भगवान शास्त्रीबुवाच्या स्वप्नात गेले. ए शास्त्र्या, लहान मुख व्हायला काय आमचे पैसे चोरी गेले होते काय? खर्च जास्त झाला होता. आमच्या मुखाला म्लान होण्याचं कारण काय आहे? कसं काय तो आगावपणा केलास? गाईच्या मागं आम्ही जात असल्यामुळं गाईच्या खुरानी उडालेली जी धूळ आहे ती धूळ चेहऱ्यावर अशा प्रकारची पडत होती आणि त्याच्यामुळं मुख काय झालेलं होतं? मलिन झालेलं होतं. शास्त्रशुद्ध तुकाराम महाराजाला तू काय समजले? अरे प्रत्येक अवतारामध्ये ते माझ्या बरोबर आहेत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर आम्ही हरीचे सवंगडे. आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहून अशा प्रकारचं मुख मलिन लिहिलेलं आहे. तो शब्द तो काटलेला आहेस आणि म्लान केलेला आहे. शास्त्री गडबडून उठलेले. पुन्हा तो मलिन शब्द काढून टाकलाय, आपलं म्लान शब्द काढून टाकलाय आणि मलिन शब्द त्या ठिकाणी टाकलेला आहे. जनार्दन महाराज या ना, या इकडे या. ओ गडकरी या 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 या. जय जय जय
कीर्तनामध्ये तुकोबरायांनी एका अभंगाची रचना केली. नाम म्हणता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. तिथे एकाने तुकोबरायांच्यावर खूप त्यांची श्रद्धा विश्वास होता, ते लिहून घेतलं आणि तो कुठेही चालला की भगवंताचं नाम घ्यायचं. आणि किती आपण यज्ञ केलेले हे कळावं म्हणून सुतळीला गाठ मारायची. अशी सुतळीचे भेंडोळे त्याने आपल्या छपरावर टाकले होते. त्या काळामध्ये एक श्रीमंत माणूस, कीर्तिसंपन्न, त्याला भूतबाधा झालेली आहे. जे भूत लागलेलं होतं ते विद्वान ब्राह्मणाचं होतं. म्हणजे बहुतेक विद्वान जरी झालं तरी भूत होतात असा अंदाज दिसतोय. कारण अनेक कथेमध्ये म्हणजे हसण्याकरता मी नाही सांगत, पण अनेक कथेमध्ये याचे दाखलेले. पण वामन पंडिताची आपण कथा सांगतो ना, मला वाटतं सांगितलं मागे, एका फांदीवर एक वृक्षाचं, वडाचा वृक्ष, सगळे प्रेत त्या ठिकाणी बसलेले होते. प्रत्येक फांदीवर, एका फांदीवर पहिले बसलेले होते, नवीन आलेला तो बी तिथं बसायला लागला. आता ते म्हणे, अरे इथं पहिलीच गर्दी झालेली, ती फांदी रिकामी आहे ना. ती म्हणे, ओय आरक्षण आहे तिच्यावर, आरक्षण. असं दुसऱ्याला नाही तिच्यावर बसता येत. ते म्हणे, त्याच्यावर कोणाचं आरक्षण आहे? वामन पंडिताचं आरक्षण. वामन पंडित म्हणजे महान विद्वान होते, अनेक रामायणाची त्यांनी रचना केलेली होती. काय भगवंताच्या या सृष्टीमध्ये कोणत्या कर्माचं काय फल असेल काय सांगता नाही येत. त्याला ब्राह्मण संबंध झालेला होता, शास्त्री होते ते. खूप त्रास व्हायला लागला. तो एका ठिकाणी गेला, बरेच अनुष्ठान वगैरे केलं. मग त्या प्रेताने सांगितलं की तुला माझी पीडा होत असेल, माझ्यापासून तुला मोकळं करायचं असेल, एका यज्ञाचं पुण्य तू मला अर्पण कर, म्हणजे मी मुक्त होईल आणि तूही अशा प्रकारचा मुक्त होशील, तुलाही सोडून दे. आता यज्ञ करायचं म्हणजे काही सोपं थोडंच आहे. त्याच्याजवळ तेवढे पैसे नव्हते, पण कुणी जर आपल्याला यज्ञाचं पुण्य अर्पण केलं तर, म्हणून तो प्रत्येक ठिकाणी असं मोठ्याने म्हणायचं, अहो कोणी यज्ञ केलेला असेल, एका पुण्याचं यज्ञ मला दान करा, एका पुण्याचं यज्ञ मला द्या. यज्ञ असा तो फिरत 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 लोहगावात आला. लोहगावात त्याचा आवाज त्या माणसाने ऐकला. त्याने सांगितलं, इकडे इकडे, काय एक यज्ञाचं पुण्य पाहिजे? फक्त एक? हा म्हटले, मला एकाच यज्ञाचं पुण्य लागतं. बसा. त्याने ते भेंडोळं काढलं, भगवंताचं नाम घेत वाटचाल केल्यानंतर, वाटचाल म्हणून दिंडी बरोबर आहे ना, नाम विठोबाचे घ्यावे मग पाऊल टाकावे, नाही का? बोंबलत काहीतरी गाणे फिने म्हणत बरे पंढरपूरला चालत गेले भाव असेल तर काही तप्त होतच, काही प्रश्नच नाहीये. पण जर नामस्मरण केलं तर ते अनेक विशेष फल आहे. पदोपदी विठ्ठल वाचा, म्हणजे विठ्ठल विठ्ठल म्हणत जावं, नाही काय नाही आपल्याला म्हणता येत. गुणवान लोक सगळ्याच दिंडीवाल्याला मिळतात असं नाही, कारण गुणवानाला पैशाचे सप्ते लागतात. हे दिंड्यान फिंड्याने हे असल्या याच्यात रिकामचोट धंदे करायला गुणवान काही रिकामे नाही. हे ज्याला काय येत नाही त्यांनी हे कामं करावी, म्हणजे पवार बाबा म्हणायचे. नामचिंतन करावं महाराज मस्तपैकी. विठोबा रुक्माई, ज्ञानोबा तुकाराम, रामकृष्ण हरी, ज्यांना जे अशा प्रकारचं नाम आवडतंय ते नाम सगळ्यांनी बरोबर घेत जावं. हे पकवाज असलाच पाहिजे असं काही नाही. टाळं असले तर चांगलंच आहे, नसले तर काय प्रश्नच नाही. पकवाजच नसल्यावर स्वराचा संबंधच नाही, कोणता तरी स्वर असतोच. शब्द तर स्वराच थोडेच राहतो. पकवाजाच्या स्वरात नसेल, पकवाजच नसला का मग काय अडचण आहे त्याची. नामचिंतन करावं महाराज. त्याने एक ती गाठ त्याच्यातली तोडली, ग्लासभर पाणी घेतलं, त्या पाणी गाठ टाकलेली आणि संकल्प केला की या यज्ञाचं पुण्य याला अर्पण मी करतोय. त्याला ते पाणी प्यायला दिलेलं आहे महाराज. त्यांनी पाणी पिल्याबरोबर तो स्तब्ध होऊन, अर्थात त्या
प्रेताने ते शरीर सोडून दिलं, तो ठणठणीत अशा प्रकारचा झालेला आहे। अनेक अनेक तुकोबारांच्या याच्यातल्या छोट्या अशा प्रकारच्या कथा आहेत। पण आता महात्मे आलेले आहेत, त्यांचाही आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे। वेळेमध्ये सर्व कार्यक्रम व्हावा ही अपेक्षा आपली नेहमीच अशा प्रकारची असते। तुकोबारांचा आणखीन एक महत्त्वाचा प्रसंग आहे। तुकोबाराय गंगाराम मवाळ आणि संताजी महाराज जगनाडे यांना बरोबर घेऊन शिखर शिंगणापूरला दर्शनाकरता आलेले आहेत। टेकडीवर अशा प्रकारचं ते मंदिर आहे। वरती त्यावेळेला पाणी नव्हतं, पाणी खाली होतं, खालच्या गावामध्ये तळं होतं। स्नान त्या ठिकाणी केलं आणि म्हटले वर जाऊन दर्शन करू। तुकोबारांनी सांगितलं नाही, इथंच स्वयंपाक करून जेवण करू आणि संतुष्ट होऊन मग अशा प्रकारचं दर्शनाला जाऊ। गावातून शिदा आणलेला आहे, स्वयंपाक बनवलेला आहे 4 जणांचा। आता पात्र वाढणार इतक्यात एक साधू त्या ठिकाणी आलेले आहेत। महाराज आम्हालाही प्रसाद हवा आहे, किती दिवसापासून तुमची वाट पाहतोय तुमच्या प्रसादाची। तुकोबारांनी नमस्कार केला, बसलेले आहेत। 4 जणांचा पुरता स्वयंपाक होता, 4 पात्र गंगाराम पंत वाढू लागलेले आहेत। तुकोबारांनी सांगितलं नाही, अगोदर अतिथीचं जेवण होऊ द्या, त्यांचं झाल्यावर आपण जेवू। अतिथीला वाढलेलं आहे। महाराज प्रसन्न होऊन अतिथीनं जेवण केलंय, पण 4घाचा स्वयंपाक संपवून टाकलेला आहे। तृप्त झालेले आहेत, आशीर्वाद दिलेले आहे तुकोबारांना आणि पर्वतावर निघून गेलेले आहेत। खरकटी भांडी होती, त्याच्यावर माशा बसतील म्हणून त्याच्यावर वस्त्र टाकलेलं आहे। गंगाराम पंत म्हणतात, महाराज बरं झालं आपण सगळे नाही बसलो, नाही तर मग अतिथी भुके राहिले असते। पुन्हा सामुग्री आणण्याकरता गावात गेलेले आहेत, गावात जाऊन सामुग्री आणलेली आहे। आता स्वयंपाकाची भांडी धुवून स्वयंपाक पुन्हा करायचा म्हणून ते फडकं काढलं पाहतात तर गच्च अशा प्रकारचं ते टोपला अन्नाने भरलेलं आहे। मग सगळ्यांच्या लक्षात आलं की जे जेवून गेले ते सामान्य कोणी नसून प्रत्यक्ष साक्षात भगवान शंकर अशा प्रकारचे होते। मग प्रसाद तिघांनी खाल्लेला आहे। वरती अशा प्रकारचे गेलेले आहेत। तुकोबारांचं वर तिथं शिंगणापूर मंदिरामध्ये कीर्तन झालेलं आहे। तुकोबारांनी त्या ठिकाणी थांबून कावडीचे अभंग लिहिलेले आहेत। गाथ्यामध्ये कावडीचे अभंग नावाचं एक प्रकरण आहे। आहारे आहारे भाई नमतो विनायक ठेवणी गुरुचरणी मस्तक वदेन प्रासादिक वाणी हरिहराचे पवाडे गंगानो हे जळ वृक्ष नव्हे वगैरे हे अभंग कावडीच्या अभंगाची त्या ठिकाणी रचना तुकोबारांनी केलेली आहे। पुन्हा परत आलेले आहेत। आषाढी जवळ आली, तुकोबारांच्या शरीराला थंडी तापीने ग्रासलेलं आहे, अत्यंत अशक्त अशा प्रकारचं शरीर झालेलं आहे। पाऊल टाकता येईना गेला। वारी आलेली आहे। तुकोबारांच्या बरोबर वारीला जायचं म्हणून परिसरातले अनेक वारकरी 1400 वारकऱ्यांचा समुदाय आलेला आहे। तुकोबारांनी सगळ्यांना हात जोडले, म्हणले माझं शरीर वारीला जाण्यासारखं अशा प्रकारचं नाही आहे, तुम्ही जा आणि माझा निरोप घेऊन जा म्हणून काही अभंग लिहून त्याचं पत्र त्यांच्याबरोबर दिलेलं आहे। गाथ्यामध्ये पत्रिका नावाचं प्रकरण आहे। आणि तुकोबाराय त्यांना वाटा लावीत गावाच्या बाहेर आलेले आहेत आणि तिथंच उभे राहिलेले आहेत। ही वारकरी मंडळी पंढरपूरला गेलेली आहे, गंगेचं स्नान केलेलं आहे, प्रदक्षिणा केलेली आहे। दर्शनाला गेल्यानंतर तुकोबारायांनी दिलेला अभंगाचा कागद पांडुरंगासमोर ठेवलेला आहे। पांडुरंगालाही हुरहुर अशा प्रकारची लागलेली आहे। आईसाहेबाला विचारतात, तुकोबाराय शरीर रोगग्रस्त झाल्यामुळे येऊ शकलेले नाहीत, मंडळी तुमच्या दर्शनाकरता इथं आलेले आहे आणि तुम्हीच इथं नसेल तर त्यांना वाईट नाही का वाटणार? त्याच्यापेक्षा असं करा ना, गरुडाला पाठवा आणि तुकोबारायांना घेऊन या इथं।
हे साहेबांची सूचना पांडुरंगाला आवडलेली आहे. गरुडाला सांगितलं देहूला जा आणि तुकोबारायांना घेऊन या. गरुड महाराज एका क्षणात देहूला आलेले आहेत. गरुडाला पाहिलेलं आहे. तुकोबारायांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत. गरुडानेही नमस्कार केला आहे. पांडुरंगाचा निरोप सांगितलेला आहे की तुम्हाला घेऊन यायचं सांगितलेलं आहे. तुकोबारायांना तोबा तोबा तोबा. आपण भगवंताचे आसन आहात, त्या आसनावर मी कसा बसणार आहे? बरं, सोन्याची जरी चप्पल असली तरी डोक्यावर कशी घेता येईल? पायीची वाहन पायी बरी. पद्माबाईंनी जसं लिहिलेलं आहे तसं सांगतोय मी. नमस्कार केला आणि सांगितलं की पांडुरंगाला म्हणत तुम्हीच माझ्या भेटीला या. गरुड तिकडे गेलेले आहेत. तुकोबारायांचा निरोप सांगितलेला आहे. आषाढी वारी पूर्ण झालेली आहे. पौर्णिमेला काला घेऊन सगळी भक्तमंडळी पुन्हा परत आलेली आहेत. तोपर्यंत तुकोबाराय गावाच्या बाहेरच अशा प्रकारचे परत येणाराची वाट पाहत बसलेले आहेत. त्यांनी भगवंताचाही निरोप आणलेला आहे. भगवान येणार आहेत. तुकोबारायांना आनंद झाला. सर्वांना आलिंगन देऊन आपापल्या घरी गेलेले आहेत सगळे. आणि तुकोबाराय देवाची वाट पाहत आहेत. भगवान स्वतः अशा प्रकारचे त्या ठिकाणी आलेले आहेत. तुकोबारायांना खूप आनंद झालेला आहे. भगवंताने तुकोबारायांना कडकडून मिठी मारलेली आहे. तुकोबारायांचा हात धरून घरी घेऊन आलेले आहे. तुकोबारायांना भगवान म्हणतात अहो तुकोबा, मला फार भूक लागलेली आहे, तुमच्याकडे जेवणाची अशा प्रकारची इच्छा आहे. तुकोबाराय घरात गेलेले आहेत. आवलीला सांगितलं आवले देव आलेले आहेत, जेवायला कर त्यांना. जिजाबाईचाही पूर्वीचा विरोध बराचसा अशा प्रकारचा मावळलेला होता, कमी झालेला होता. जिजाबाईंनी भाकरी भाजी कन्या बनवलेल्या आहेत. पोटभर अशा प्रकारचं जेवण करून भगवान तुकोबारायांची परवानगी घेऊन अंतर्धान अशा प्रकारचे पावलेले आहेत. लोहगावचा खूपच तुकोबारायांचा लढा आहे. तुकोबाराय पुन्हा लोहगावला गेलेले आहेत. शोभा कासाराची जी विहीर होती चांगली बांधली होती, तिला पाणीही भरपूर होतं, पण ते पाणी पिण्याच्या लायकीचं नव्हतं. मोहचळाशा प्रकारचं पाणी लागायचं. महाराज तुकोबारायांनी त्या विहिरीत स्नान केल्यानंतर ती विहिरीतलं पाणी गोड अशा प्रकारचं झालेलं आहे. दादोजी कोंडदेवांचाही प्रसंग आहे, पण आता वेळ झालेली आहे. तुकोबारायांना वेध लागलेले आहेत. या लोहगावचा खूप तुकोबारायांच्यावर जीव होता. तुकोबाराय लोहगावचे लोक खूप आवडत होते, कारण संतांना आवडत नामस्मरण करत होते म्हणून आवडत होते. राजे अनेक वेळेला त्या ठिकाणी तुकोबारायांच्या कीर्तनाला येऊन बसलेले होते. महाराज हे ज्या वेळेला यवनाला समजलं त्यावेळेला तिथं सैन्य पाठवून त्या लोहगावची खूप लूट केली, लोकांना मारलं. आणि हे तुकोबारायांच्या डोळ्यासमोर झाल्यामुळं तुकोबारायांना अत्यंत दुःख झालेलं आहे. तुकोबारायांनी देवाकडे प्रार्थना केली, देवा मला हे पाहावलं जात नाही, काय पीडत आहे राष्ट्र, न देखवे माझ, बस आता दिसू नये जना, ऐसे करा नारायणा. बऱ्याच लोकांचा असा संशय आहे की तुकोबाराय वैकुंठाला नाही गेले, तुकोबारायांचा खून झाला. आणि महाराज दुर्दैव हे की अशा प्रकारचं मान्य करणारे वारकरी सुद्धा आहेत. काही ठराविक अशा प्रकारच्या समाजाला दूषण देण्याकरता अशी त्यावेळेला म्हणजे अलीकडे ही पसरलेली आहे. महाराज ज्यांच्या
मंडळीला तुकोबारायांची सेवा करणाऱ्या जिजामाऊलीला काटा मोडला, तर ज्या पांडुरंगाने स्वरूप धारण करून जिजामाऊलीचा पाय आपल्या मांडीवर घेऊन काटा काढला, त्या तुकोबारायांचा कोणी खून करतंय आणि पांडुरंग गप्प बसतील? तुकोबारायांना खरंच जे मानत असतील, ज्याने तुकोबारायांचा गाथा वाचलेला असेल, देव आणि भक्ताचा काय संबंध असतो, देव भक्तावर किती प्रेम करतो, किती माया करतो, किती जिव्हाळा असतो भगवंताच्या ठिकाणी भक्ताविषयीचा, महाभारतात एक श्लोक आलेला आहे, यस्तान द्वेष्टी समान द्वेष्टी. भक्ताला परमात्मा आपला प्राण मानतात, प्राण. आणि त्या प्राणावर कोणी आघात करतोय आणि भगवान काहीच करत नसतील, हे तो म्हणू शकतो की देवाचं अस्तित्व ज्याला मान्य नाहीये, शुद्ध नास्तिक अशा प्रकारचं आहे, गळ्यात माळा घालणाऱ्याने अशा प्रकारची विधानं करावी. याच्यासारखं माळकऱ्याचं दुर्दैव मला नाही वाटत दुसरं कोणतं असेल. बरं, स्वतः तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये निर्याणाच्या अभंगाचं प्रकरण आहे. म्हणे रामेश्वर सकाळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया, त्यावेळेस असणाऱ्या रामेश्वर शास्त्रीचा अभंग आहे. तुकोबारायांचे एकनिष्ठ असणारे भक्त निळोबाराय प्रयाण काळी देवे मानव देह घेऊनी सशरीर तुकोबाराय महाराज वैकुंठाला गेले असं निळोबाराय सांगतात. वैकुंठाला गेल्यानंतर 3 वेळेला तुकोबाराय पुन्हा सशरीर खाली आले, असे अभंग आहेत, अशा कथा अशा प्रकारच्या आहेत. भागीरथी करता तुकोबाराय पंचमी बिजेला गेले आणि पुन्हा पंचमीला खाली आले. सुदुमऱ्याला गवरशेठ वाणी होते, त्यांच्याकरता आले. संताजी महाराज यांचं दोघांचं असं बोलणं झालेलं होतं की तुझ्या निर्याणाच्या वेळेला मी हजर राहीन आणि माझ्या निर्याणाच्या वेळेला तू हजर राहायचं. तुकोबारायांच्या निर्याणाच्या वेळेला तर संताजी महाराज होते, पण ज्या वेळेला संताजी महाराजांनी शरीर सोडलं, बरेच ते उकरलं, किती उकरलं, माती टाकायला लागले की मुंडकं वरच राहायचं, माती टाकायला लागले की मुंडकं वरच राहायचं. आता काय कर, परेशान झाले. संध्याकाळ झाली, ज्या वेळेला रात्री तुकोबाराय खाली आले आणि त्यांनी स्वतः त्यांच्या डोक्यावर माती टाकली, त्यावेळेला ते बुजलं गेलं. अशा वारकऱ्यामध्ये कथा सांगितल्या जातात. वारकऱ्यांची ती श्रद्धा अशा प्रकारची आहे. पण तुकोबाराय वा नको वैकुंठेचा वास म्हणतात. इथं भक्तीमध्ये किती अशा प्रकारचा आनंद आहे असं सांगतात. मग तुकोबाराय वैकुंठाला गेलेच कशाला, गेलेच कशाला? त्याची अनेक कारण आहेत, अनेक कारण आहेत. महाराज, संतांची शक्ती असली तरी संत भगवंताच्या जगताच्या नियमामध्ये उलथापालत नाही करत. आणि इथला नियम आहे की शरीर आल्यानंतर ते शरीर
जावं लागतं. दुसरी गोष्ट, प्रत्यक्ष त्यावेळेला खूपच लढाया व्हायच्या आणि लढाया महाराज केवळ सैन्याच्या होत नव्हत्या. लोकाला मारायचं, लोकांच्या इज्जती लुटायच्या, लोकांचं धन अशा प्रकारचं लुटायचं, पिटवून द्यायचे घरं, असे नासधूस फार त्यावेळेला चालत होती. आणि तुकोबारायांना ते पाहवलं जात नव्हतं. बरं, लोकांना सांगावं तुम्ही भगवंताचं चिंतन करून भगवंताची प्राप्ती करा. लोक ऐकायला भरपूर यायचे. करताय कोण? कीर्तनाला ऐकायला लोक फार येतात महाराज. कीर्तनात सांगितलेलं त्याप्रमाणे कीर्तनकारच वागत नाही तर लोक तरी कसं काय वागतील? आम्हाला फक्त सांगायचंच माहिती, करायचं कुठं माहिती. त्यामुळं तुकोबारायांना असं वाटू लागलं की आता बस झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुकोबारायांनी भक्ती करणारा करता मार्गदर्शक म्हणून जो ग्रंथ लिहिला होता, नावच त्याचं अभंग आहे. उनका सेतू भंग गया, इनका सेतू अभंग. अभंग आहे हा चंद्र दिवा करो. चंद्र आणि सूर्य जोपर्यंत राहतील तोपर्यंत अभंग राहतील आणि तोपर्यंत अभंगाच्या रूपामध्ये अखंड अशा प्रकारचे तुकोबाराय मार्गदर्शन करतील आपला. असं असल्यामुळं आता शरीराने इथं राहायची इच्छा राहिली नाही. आले होते वैकुंठाहून, वैकुंठाचे वेध लागलेले आहेत, वैकुंठाला आपण जावं अशा प्रकारची तुकोबारायांना इच्छा झालेली आहे. रज्जू सर्पाकार असेले जगडंबर म्हणून आवडती पाय घेतो. आलाय बलाय दृश्य द्रुमाकार लाणी केलो सर्व तुकी तुकला तुका विश्वी भरो निवरला लोका. जायचंय वैकुंठाला, पण मग भक्तीचा महिमा जगात अशा प्रकारचा वाढवण्याकरता हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबारांनी भगवंतानी आपल्याला घेऊन जाण्याकरता यावं. भगवान योग निद्रेमध्ये शिष्याच्या पाठीवर झोपलेले असतात. एका मोठ्या माणसाला घरी आणायचं असेल तर महाराज ते त्यांचं येणं ज्यांच्या हातात आहे तिकडं वशिले लावावे लागतात. ड्रायव्हरला सांगावं लागतं, त्यांना दक्षिणा द्याव्या लागतात असं म्हणतात, मला नाही माहिती. लवकर अशा प्रकारचं घेऊन या. तुकोबारांनी भगवंताच्या ड्रायव्हरची प्रार्थना केलेली आहे. गरुडाचे पायी चरणावर मस्तक ठेवून गरुडाची प्रार्थना केली. गरुडाने सांगितलं, महाराज मी तुम्हाला आश्वासन देतो, एकदा माझ्यावर स्वार झाले विना थांबा, तिथून निघालं की सरळ मी देहोला त्यांना घेऊन येतो. इकडं तिकडं कुठं थांबवणार नाही, धाब्यावर वगैरे जाणार नाही. पण माझ्यावर स्वार झाल्यानंतर पुढचा प्रश्न आहे माझा, माझ्यावर स्वार जर झालेलेच नाही तर मग मी काय करणार आहे? तुकोबारांच्या लक्षात आलं, ओ
आईसाहेबाची प्रार्थना केलेली आहे, कारण बऱ्याच नारायणाचे पाय लक्ष्मीच्या हातात असतात. त्यांना कुठेही घेऊन जायचं म्हटलं तर अगोदर तिकडून परवानगी काढावी लागते. पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो. काकुलती आईसाहेबांची विनंती केलेली, काकुलती येऊन सांगितलेलं आहे. आईसाहेबांनी सांगितलं नाही, मी नाही त्यांना अडवणार, पण ते झोपलेले आहेत, मी उठवू कशी? मग भगवंताला उठवण्याकरता महाराज शेषाकडे वशिला लावला. शेष महाराज थोडं जागा करा ना देवाला. कस काय जागा करा, त्याच्यात काय थोडं आळे पिळे द्या ना. हलवलं की आपोआप देव काय होतील, जागे होतील. देव जागे झाले की आईसाहेब त्यांना माझा निरोप सांगेल. दुसरीकडून पुन्हा सांगितलं, तो का म्हणे मजा आठवा मूळ लवकरी पाठवा. आणि मग शेषाने अंग हलवल्यामुळं भगवान जागे झाले. जागे झाल्याबरोबर आईसाहेबांनी सांगितलं, अहो तुकाराम महाराजांचा निरोप आलेला आहे, तुम्हाला त्यांनी बोलावलेलं आहे, त्यांना इकडे येण्याची इच्छा आहे. भगवानही तयार झालेले आहेत. काय तोंड पिंड धुतलं असेल, काय चहा घेतला की नाही मला नाही माहिती. भगवान जाण्याकरता तयार झालेले आहेत. तुकोबारायांना शुभ शकून होऊ लागलेले आहेत. तुकोबारा म्हणतात, आपल्या माहेरा जाईन मी आता, संता हाती आला, सुख दुःख माझे आई केले कानी, कळवळा मनी करुणेचा, करुणी सिद्ध मूळ सावले भातुके, येते दिसे एके न्यावयासी. तुकोबारायांचे डोळे वैकुंठाकडे अशा प्रकारचे लागलेले आहेत. चिन्हे उमटती अंगी, शकुणा जोगी उत्तम आठवला बाप माये, येईल काय मूळ नेम. आणि महाराज गरुड येताना तुकोबारायांना दिसलेले आहेत. पहिला आले हरी, शंख चक्र शोभे करी, गरुड येतो फडत्कारी, नाभी नाभी म्हणे त्वरी. मुकुट कैवल्याच्या दीप्ती भगवान आलेले आहेत. तुकोबाराय धावून पुढे गेलेले आहेत. साष्टांग दंडवत घातलेले आहेत. तुकोबारायांना भगवंताने उचललेलं आहे. देवाचा हात धरून तुकोबारायांनी महाराज आपल्या घरामध्ये आणलेलं आहे. तुकोबारायांच्या बरोबर आणि काही बाकीची मंडळी होती, त्यांनाही घरात आणलेलं आहे. आता पण एवढ्या मोठ्या माणसाचा स्वागत सत्कार कसा करायचा? तुकोबाराय माहिती, ह्यांना सतत आसनावर पलंगावर बसायची सवय आहे. खाली कसं काय बसवावं? त्यांच्या घरी पलंग नव्हता, सोफा सेट नव्हता. बाजही त्यांच्या आजोबाच्या हातचे होते. याने कधी तिला तिच्याकडे पुन्हा पाहिलंच नाही. महाराज पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. टाकली बाज, तिचा एक माचवा लगेच निखळून झाला होता. दगड लावली 2-3 एकावर एक. 3 माचवे खिडकी होते. ते सुंब होता ना, आता इतक्या वर्षाचं सुंब पार निज झालेलं, त्याच्यावरच गोधड्या टाकल्या, या द्यावा या द्यावा. आता याने तरी बघावं का नाही ते आसन कसं आहे काय. हे तुकाराम महाराजाला पाहिले की हे भुलून गेले. आता याला नेहमी बसायची म्हणजे त्या याच्यावर अशी उडी मारून बसायची सवय. बरंच उडी मारली देवाने, जशी उडी मारली तसं तडतड तडतड ते सगळं तुटलं देवाच्या टांगड्यावर. खाली आले, देवा देवा द्या, काय नाही खाली चांगले. ते वरचे लाकडं मग काढून टाकले. देव खाली अशा प्रकारचे बसलेले आहेत. आत गेलेले आहेत तुकोबाराय आणि सांगितलं, आवले आवले पाय, देव आलेले आहेत, जेवायला करा. आईसाहेबांनी पाहिले माणसं किती आहेत, 5-7-8 जण होते त्यावेळेला. घरात पाहिलं महाराज, जोंधळं एवढं एवढं अर्धा किलो सारखं होतं. आता काय करता मग? आईसाहेबांनी हांडा ठेवलेला आहे, पाणी घातलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. फोडणीला जिरी नव्हती, मोहरी नव्हती, तेलाचा त्यांचा कधी रामरामच झाला नव्हता. तेल तो शिकतो नुसत्याच फक्त अभंगली येत होता, तेल नव्हता. आणि हे बाबा दुसऱ्याला तेल आणून द्यायचे, घरी कधीच तेल नाही आणून. पाण्याला उकळी आलेली आहे, ती ज्वारी भरडली, ज्वारी टाकली, पाणी जास्त, ती ज्वारी एवढी एवढी. मी नेहमी सांगतो पहिल्यांदा, आता आता नाही राहिली म्हणा,
पहिल्यांदा नवीन मी गंगापूरला आलो, आम्ही दिंडी काढली होती पैठणला ना, तर ते ढक्कू चपाती करायचे. ढक्कू, अर ढक्कू म्हणजे चांगला पोहणारा असला किती बुड्या मारला तरी डाळी त्याला पाहायलाच मिळत नव्हती. 200 माणसाला किलोभर डाळ, बाकी मसाला तिखट फिकट भलतं टाकायचे, डाळ नसायची. अशा प्रकारचे दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या तुकोबारा म्हणतात. असं पाण्यामध्ये कण्या, कण्याचे 3 प्रकार आमचे गुरुवर्य मारुती बाबा नेहमी सांगतात. श्री कण्या, जय कण्या आणि जय जय कण्या. श्री कण्या, श्रीकण्या खायच्या असल्या तर पंढरपूर भागामध्ये अजून करतात. पण त्या आपली हे गहू नाही चालत, त्या कण्याला खपली गहू असतात, स्वतंत्र गहू मिळतात. ते गहू ते ओलवायचे किंवा मग 8 पण पाणी टाकायचं. बादलीभर गहू असतील तर 8 बादल्या पाणी उकळायला टाकायचं आणि त्याच्यात ते गहू टाकायचे, फार घट्ट होईपर्यंत शिजवायचे. त्याच्यामध्ये बदाम, काजू, किसमिस, केशर, खोबरं. तुम्हाला काय झालं, कसं तरी वाटायला, काय पैसे मागू राहिलो टाकतात तिथं, टाकतात. तुम्हाला कसं करावं माहित नसेल तर तुम्ही सामान माझ्याकडे आणा, मी तुम्हाला शिकवेन. गावरान तूप महाराज, अशी खीर बनते, अशी खीर बनते. शुगरवाली माणसं सुद्धा खातात. जाऊ द्या म्हणतात, 2 गोळ्या जास्त घेऊ. घट्ट अशी असते की पात्रावर वाढलं तर आंधळा माणूस बसवला की तिथं जसं बसतो तसं ती जागेवर बसणार. इकडे तिकडे. श्री कण्या. दुसऱ्या कण्यातला प्रकार जय कण्या. ते इतक्या घट्ट नसतात. पात्रावर जर वाढल्या तर पात्र किती मोठं आहे, पात्रात अजून काय काय आहे असं पाहण्याकरता पूर्ण पात्रभर पसरणार. तिसऱ्या जय जय कण्याचा तालच निराळा असतो महाराज. उतार जर असला ना, सगळ्याकडे जायची गरजच नाही. पहिल्या पात्रावर वाढायला सुरुवात केली का थेट शेवटच्या पात्रापर्यंत 75 नाही 90% पाणी आणि 10% त्याच्यामध्ये ज्वारीचा भाग. अशा त्या दरदरीत पाण्या. याने थोडं दुसऱ्या पातेल्यात आणावं, वरगाळं वगैरे घ्यावं. महाराज ते पातेलच उचलून आणलं हांडा. बाकीच्याने पाहिलं, एक एक खाव बसा की, नाही पोटात कुटकुट करायला लागलं. दुसरा म्हणला मला उपास आहे. उठले महाराज सगळे, एकटा देवच राहिला. तो देवाने सांगितलं जाऊ दे त्यांना, मला भूक लागलेली आहे, मला वाढा. असा हांडाच उचलला महाराज तो वगैरे. पात्रावर वाढायला सुरुवात. आता ते केळीचं पात्र टाकल्याबरोबर त्या अवखळ कण्या एका बाजूला पळायला लागल्या. भगवंताने हात लावला, तिकडं जाता येणं गेलं तर दुसऱ्या बाजूला घुसल्या, दुसरीकडून हात लावला, असं गोल आळं केलं हाताचं. मग याने 1-2 वरगळे वाढावे का नाही महाराज. जसं काही लय पाऊस झाल्यावर कसे ओव्हरफ्लो होतात तळे धरणं, तसं पार वरच्या काठापर्यंत वाढलं. आता खायचं कसं काय. भगवंताला दुसरे 2 हात अशा प्रकारचे फुटलेले आहेत. आणि एवढी खाल्ली महाराज, एवढी खीर खाल्ली, संपून टाकलं ते सगळं. तृप्त झाले. तुकोबाराईने हातावर पाणी टाकलेले सगळं ते स्वच्छ केलं, पात्र उचललं. तुळशी दळ अशा प्रकारचं मुखशुद्धी करतात. तुळशीचं पान दिलेलं आहे. तुकोबाराई म्हणतात मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी निर्मळ. शांत बसल्यानंतर भगवान म्हणतात, अहो तुकोबाराई तुमचा निरोप आलेला आहे, कळाल्याबरोबर मी आलेलो आहे, चला. तुकोबाराईने विचार केला, आपल्याला नेण्याकरता देव स्वतः आलेले आहेत. पण साधना करत असताना ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांची एवढी भक्ती नाही की त्यांच्याकरता देव येतील म्हणून. पण आपण जर आग्रह केला तर आपल्याला देव नाही नाही म्हणणार. सगळ्यांना घेऊन जाऊ वैकुंठाला, सगळ्याला घेऊन जाऊ. तुकोबाराईने नेमके फाल्गुन शुद्ध 10मीला आले होते देव. काय देवा
वारकरी माणसं आहे आम्ही. दशमी, एकादशी, द्वादशी 3 दिवसाचा आमचा भजन कीर्तन जागर असतो. द्वादशीला संध्याकाळी क्षीरापती घेतल्यानंतर आमचं ते संपत. तोपर्यंत आम्ही कसं येणार आहे बरं? तुम्हाला थांबावं लागेल. वेळ चुकून आली. बरोबर. तुकोबाऱ्यांना देव दिसायचे, बाकीच्याला कशाला दिसत होते? दशमीच्या कीर्तनाला हे लोक आलेले आहेत. तुकोबाऱ्यांनी सगळ्यांना सांगितले, बा आता आमचा इथला मुक्काम संपलेला आहे, आम्ही वैकुंठाला जाणार आहोत. आम्हाला नेण्याकरता देव आलेले आहेत. तुम्ही साधन कालामध्ये खूप मला सहकार्य केलेलं आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्हीही माझ्याबरोबर चलावं. लागले एकामेकाकडे पाहायला. वैकुंठाला कुणीच काही बोललं नाही. एकाला विचारलं, तू का अरे काही बोलत कस काय नाही? ते म्हणे महाराज आता एवढा मोठा निर्णय घरी विचारल्याशिवाय कस काय घ्यायचा? विचारतो ना आम्ही घरी. बरं उद्या सांगा, परवा सांगा, द्वादशीच्या क्षीरापतीच्या दिवशी सांगा. एकादशी झाली, द्वादशी झालेली आहे. देवही तुकोबाऱ्यांच्या कीर्तनामध्ये रमून अशा प्रकारचे गेलेले आहेत. द्वादशीला विचारलं, लोकांनी सांगितलं महाराज वर्षाचा सण आलेला आहे. एवढा मोठा सण झाल्यावर पाहू ना, मग वर्षातून एकदाच हक्काने बोंबलता येतं. तुकोबारे म्हणली ठीक आहे देवा, थांबा अजून. बरं झालं. होताशी पौर्णिमा झालेली आहे. दुसऱ्या दिवशी धुरोडा झाला. लोकांचा काही आकार दिसाना गेला. तुकोबारे म्हणतात देवा जाऊ दे आता. तुकोबाऱ्यांनी सांगितलं हे पहा आता उद्या आम्ही जाणार, दुपारी जाणार. मग तुकोबाऱ्यांना वाट लावायला महाराज हे सगळ्या परिसरातून लोक, खूप गर्दी झालेली आहे. तुकोबाऱ्यांनी शेवटचं कीर्तन नांदुरकीच्या झाडाखाली केलेलं आहे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. लोक लय बिरकी म्हणे महाराज आशीर्वाद द्या. तुकोबारे म्हणतात यांना मी वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे. यांना वैकुंठाला नाही जायचं, हरामखोरांना पैसे, सत्ता, संसारातले आशीर्वाद पाहिजे. तुकाराम महाराज होते, त्यांचं वारस जेवलेले होते महाराज. तुकोबाऱ्यांनी सांगितलं काही हरकत नाही, जसं तुम्ही कर्म केलेलं असेल तसं तुम्हाला फल मिळावं. तुम्ही चांगलं कर्म करावं म्हणजे चांगलं फल मिळेल. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, आशीर्वाद. आणि मोठ्याने अशा प्रकारचं भजन सुरू केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल Hallelujah.
श्री भजनामध्ये सगळे लीन झालेले आहेत. तुकोबारायांनी विशेष कृपादृष्टी करून वृत्त्या सगळ्यांच्या अंतर्मुख झालेले आहेत. तुकोबाराय हळूहळू विमानाकडे अशा प्रकारचे गेलेले आहेत. विमानाचं पायरी उंच होती. इकडं तिकडं पाहिलं काळ असा उभा होता. त्यांना वाटलं देह आपल्याला देऊन टाकतील तुकोबाराय दिव्य देहाने वैकुंठाला जातील. तुकोबारायांनी त्याला सांगितलं इकडे ते लुटू बैस खाली खाली कर मान. त्याला मान खाली करायला लावली आणि त्याच्या मानेवर एक पाय देऊन तुकोबारायांनी दुसरा पाय विमानामध्ये अशा प्रकारचा ठेवलेला आहे. आणि असं म्हणे रामेश्वर सकाळा कुसोनी गेला तो विमानी बैसोनिया पुंडरी आता पूजनीय बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. आरतीवाले पुरुष मंडळी पुढे आरतीवाले जागेवर आरती पेटवा. मोबाईलचे टॉर्च लावा सगळेजण मोबाईलचे टॉर्च. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की सर्वांनी मोबाईल लावा. आपले मोबाईलची बॅटरी लावा. सर्वांनी मोबाईलची बॅटरी चालू करा. अवतार शिव
यशोधरी पाहि पांडुरंगा संतासी निर्विहित अनेक तुझे काही नाम मागू देवा आता उदारतो ठेवी पाहि संताची संतासी निर्विहित अनेक तुझे काही नाम मागू देवा ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. आजच्या या कथेप्रसंगी गुरुवर्य स्वामीजी महाराज, गुरुवर्य देवगडचे आपले भास्करगिरीजी महाराज, गुरुवर्य जनार्दन स्वामीजी महाराज, आदरणीय पुरुषोत्तम महाराज आणि अनेक दीपक महाराज, अनेक संत महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांना मनोमन दंडवत करतो.